हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दशन संस्कार चूर्ण बद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक चूर्ण आहे, आयुर्वेदिक पावडर आहे जे दातांसाठी आणि हिरड्यांसाठी खूप फायदेमंद आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दशन संस्कार चूर्ण बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात आणि याचा वापर कसा करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया की यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स भेटतात, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये मरीच, शुंठी, हरितकी, नागरमोथा, खदीर, कपूर, लौंग, दालचिनी आदी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया या चूर्णाचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। जर तुम्हाला दातदुखीची समस्या आहे, दातामध्ये वेदना फील होत आहेत, अथवा तुमचा दात कीड खाल्ला आहे, दातामध्ये खूप सेन्सिटिव्हिटी फील होत आहे, झणझणाहट फील होत आहे, अथवा तुमचे दात खूप जास्ती पिवळे झाले आहेत, दातावरती खूप मैला बसला आहे, अथवा तुमच्या हिरड्यामधून ब्लीडिंग होत आहे, हिरड्यामधून रक्त येत आहे, अथवा हिरड्यामधून पू येत आहे, हिरड्यामध्ये सूज आली आहे, अथवा हिरड्यामध्ये सुद्धा वेदना फील होत आहात, अथवा तुमच्या तोंडातून दुर्गंध येत आहे, तोंडाचा वास येत आहे, श्वासोश्वास घेते वेळेस वास येत आहे, तर या सर्व प्रॉब्लेम्समध्ये, सर्व समस्यामध्ये तुम्ही या चूर्णाचा वापर करू शकता। तर दशन संस्कार चूर्ण काय करतो, तुमच्या दातदुखीला कमी करण्यासाठी, दातामध्ये जी सेन्सिटिव्हिटी होत आहे त्याला सुद्धा कमी करण्यासाठी, आणि तुमचे दात जे कीड खात आहेत त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, दातांना हेल्दी ठेवण्यासाठी, दातांना क्लीन करण्यासाठी, क्लीन ठेवण्यासाठी हा मदत करतो। आणि यासोबत तुमच्या हिरड्यामधून जे रक्त येत आहे, अथवा पू येत आहे, अथवा हिरड्यामध्ये जे सूज दिसून येत आहे, अथवा हिरड्यामध्ये जी वेदना होत आहे, म्हणजे जर तुम्हाला जिंजिवायटिसची समस्या आहे अथवा पायोरियाची समस्या आहे, याला सुद्धा कमी करण्यासाठी हा चूर्ण मदत करतो। ओव्हरऑल हा चूर्ण तुमच्या ओरल हेल्थला मेंटेन ठेवण्यासाठी, तुमच्या तोंडाला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 3 ग्राम हा चूर्ण तुमच्या हातावरती घेऊन सॉफ्ट ब्रशच्या मदतीने अथवा तुमच्या बोटाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम ब्रश करायला पाहिजे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।